रायगड हा फक्त जिल्हा नाही तर तो महाराष्ट्राच्या सत्तेचा बॅरोमीटर आहे. इतिहास उघडून पाहिला तर हे वाक्य अतिशयोक्ती वाटणार नाही. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या एका मतामुळे केंद्रातलं अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार कोसळलं. ही घटना फक्त संसदेचं गणित नव्हतं, तर रायगडची राजकीय ताकद काय आहे याची ही नोंद होती. पुढे विलासराव देशमुखांच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचा शेतकरी कामगार पक्षाच्या अट्टहासामुळे सुनील तटकरे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी पाठिंबा काढून घेतला. या सत्ता संघर्षात सुनील तटकरे यांना मंत्रिपद काही काळासाठी गमवावं लागलं. यावरून हे स्पष्ट होतं की रायगडचं राजकारण हे नेहमीच राज्याच्या सत्तेवर परिणाम करणारं ठरलं. आज पुन्हा एकदा तसं चित्र उभं राहिलंय. मंत्री भरतशेठ गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या वादात रायगडचं पालकमंत्रीपद रिक्त राहिलंय. याच रायगडचे सत्ताकरण आणि जिल्हा परिषदेचं गणित सांगणारा आजचा व्हिडिओ. नुकत्याच पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि सत्ता स्थापन करण्यासाठी तयार झालेली त्रिशंकू परिस्थिती ही फक्त 21, 15 आणि 16 या आकड्यांची बेरीज वजाबाकी नाही. हे कसं ते आपण समजून घेऊ. शिवसेना शिंदे गट 21 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूक पूर्वी युती करून भाजपच्या 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या 16 जागा मिळून 31 चा आकडा तयार होतो. यात शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे 3 सदस्य जोडले तर 34 ही स्पष्ट बहुमताची रेषा गाठली जाते. पण रायगडमध्ये कागदावरचं बहुमत म्हणजे अंतिम सत्ता असं समीकरण इतिहासात कधीच सरळ राहिलं नाहीये. जांभूळपाडा गटात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा धैर्यशील पाटील यांचा धक्कादायक पराभव आणि अलिबागमध्ये चित्रा पाटील यांना पराभूत करत शिंदे गटाने दिलेला राजकीय धक्का हा फक्त स्थानिक निकाल नाही तर तो सत्ताधाऱ्यांना सावध करणारा थेट इशारा आहे. आपण दुसरीकडे कर्जतमध्ये बघितलं तर राष्ट्रवादीने आमदार महेंद्र थोरवे यांच्या ताकदीला सुद्धा थेट आव्हान देत तिथली राजकीय परिस्थिती बदलली आहे. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की रायगड हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि इथे शेकापला एकही जागा न मिळणं ही सुद्धा एक मोठी ऐतिहासिक घटनाच आहे. पेझारीच्या भाई जयंत पाटलांची जिल्हा परिषदेतली सत्ता कायमची संपुष्टात आल्याची चर्चा आता उघडपणे होते. या सर्वात मोठी कामगिरी केली आहे ती भाजपने. या निवडणुकीत भाजपने अगदी हनुमान झेप घेतलीय. 5 वरून डायरेक्ट 15 जागांपर्यंत पोहोचणं ही फक्त वाढ नाही तर मजबूत संघटनेची ताकद, योग्य डावपेच आणि चांगल्या प्लॅनिंगमुळे मिळालेलं यश आहे. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, रणनीतिकार सतीश धारप, आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार रविशेठ पाटील यांचं ॲक्युरेट गेम प्लॅनिंग यामागे असल्याचं मानलं जातं. भाजपशिवाय सत्ता स्थापन करणं सध्या कठीण आहे हे सर्वांना उघड आहे. अशातच भाजपकडून युवा नेतृत्व पेंडसे वैकुंठ पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत येतंय. पण खेळ इथे संपत नाही. रायगडमध्ये किंग मेकर म्हटलं की नाव घेतलं जातं ते सुनील तटकरे यांचं. त्यांची राजकीय नीती आणि सत्ता समीकरण मिळवण्याची क्षमता राज्याला माहितीच आहे. या त्रिशंकू स्थितीचा फायदा घेत त्यांची मुलगी आदिती तटकरे यांचं पालकमंत्रीपद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी चर्चा होतीये. पालकमंत्रीपद स्वतःच्या मुलीला देऊन आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांना देऊन सखोल राजकीय समीकरण जुळवलं जाऊ शकतं. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुखावणं भाजपला सोपं नाही जाणार. मंत्री भरत गोगावले सुद्धा सक्रिय असल्याचं समजतं. शिवसेना शिंदे गट 21 जागांसोबत सर्वात मोठा पक्ष आहे. हे सत्य आता कोणालाही दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे अध्यक्षपद शिंदे गटाकडे, पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि पुढल्या महिन्यातल्या राज्यसभा निवडणुकीत धैर्यशील पाटील यांना पुन्हा खासदारकी देऊन विन विन फॉर्म्युला भाजपकडून अंमलात आणला गेला तर ताणलेला राजकीय धनुष्य शिथिल होऊ शकतो असं म्हटलं जातं. पण रायगडचा इतिहास सांगतो इथे शेवटच्या क्षणी चित्र बदलतं. सभागृहात मतदानाच्या दिवशी वेगळे अंक, वेगळं मत आणि वेगळे निर्णय उभे राहू शकतात. ही लढाई आता फक्त जिल्हा परिषद पुरतं नाही तर 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं राजकीय बीज या सत्ता स्थापनेत पेरलं जाणार आहे. रायगडचं शिवतीर्थ कोणाच्या ताब्यात जाणार? भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना की एखादा अनपेक्षित राजकीय डाव? इतिहास साक्षी आहे. रायगड शांत दिसतो पण निर्णय घेताना तो सत्तेचा प्रवाह बदलतो. आता सर्व महाराष्ट्र आणि रायगड वाट बघतोय अध्यक्षपदाच्या मतदान दिवसाची. तुम्हाला काय वाटतं? रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाकडे जाईल? मला नक्की कमेंट्स मधून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या या केतकी रिपोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.